आता बघा दुसरी आयडेंटिटी जी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. टॅन थिटा मीन्स काय होते अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. बघा अपोजिट साइड काय आहे थिटाच्या अपोजिट साइड ए बी आणि ऍडजसंट साइड काय आहे बी सी. सेक थिटा मीन्स काय होते हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. हायपोटेनस काय आहे एसी आणि ऍडजसंट साइड काय आहे बीसी. सिमिलरली जायचं इन राइट एंगल ट्रायंगल ए बी सी एंगल बी इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम अप्लाय करायचे. काय होणार एसी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आपल्याला कशाची गरज आहे ते बघायचं. ए बी अपॉन बी सी आहे इथे बी सी आहे म्हणून डिवाइड बाय बी सी स्क्वेअर ऑन बोथ साइड. बी सी स्क्वेअर ने डिवाइड करायचं. काय होणार हा एसी स्क्वेअर अपॉन बी सी स्क्वेअर ए बी स्क्वेअर अपॉन बी सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अपॉन बी सी स्क्वेअर. आता बघा एसी अपॉन बी सी चा होल स्क्वेअर आहे याला काय लिहिता येणार आपल्याला एसी अपॉन बी सी चा होल स्क्वेअर इक्वल टू याला काय लिहिता येणार ए बी अपॉन बी सी चा होल स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अपॉन बी सी स्क्वेअर किती होणार 1. एसी अपॉन बी सी बघा एसी अपॉन बी सी काय आहे सेक थिटा यालाच काय लिहिता येणार सेक थिटाचा होल स्क्वेअर. ए बी अपॉन बी सी काय आहे बघा ए बी अपॉन बी सी काय आहे टॅन थिटा यालाच काय लिहिता येणार टॅन थिटाचा होल स्क्वेअर प्लस 1. यालाच कसं लिहिता येणार सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. सो म्हणून काय लिहिता येणार 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीने आपण दुसरी आयडेंटिटी प्रूफ केलेली आहे. बघा कशा पद्धतीने प्रूफ केलेली आहे ते तुम्ही बघून घ्या आणि लिहा. तर आपण आता तिसरी आयडेंटिटी बघणार आहोत. तिसरी आयडेंटिटी काय 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर कॉट थिटा मीन्स काय होते ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजसंट साइड काय आहे ह्या ठिकाणी बीसी आणि अपोजिट साइड काय आहे थिटाच्या अपोजिट साइड ए बी. त्याच्यानंतर बघा कोसेक थिटा मीन्स काय होते हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेनस काय आहे एसी आणि अपोजिट साइड काय आहे थिटाच्या अपोजिट साइड ए बी. झालं. सिमिलरली लिहायचं इन राइट एंगल ट्रायंगल ए बी सी एंगल बी बरोबर 90 डिग्री. बघा आपल्याला काय आणायचं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा ही तिसरी आयडेंटिटी आहे. तर काय होणार बाय पायथागोरस थेरम अप्लाय करा. काय होणार एसी स्क्वेअर राइट एंगल ट्रायंगलच्या अपोजिट बाजू समोरची बाजू एसी स्क्वेअर हायपोटेनस राहिलेल्या दोन बाजूच्या स्क्वेअरची ऍडिशन ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता काय करणार डिवाइड बाय ए बी स्क्वेअर ऑन बोथ साइड. काय होणार एसी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर. आता बघा याला कसं लिहायचं एसी अपॉन ए बी चा स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर काय होणार 1 प्लस याला कसं लिहिता येणार बी सी अपॉन ए बी च होल स्क्वेअर. एसी अपॉन ए बी बघा एसी अपॉन ए बी काय होते कोसेक थिटाचा होल स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस
BC अपॉन AB, BC अपॉन AB काय होते कॉट थीटा, याला लिहायचं कॉट थीटाचा होल स्क्वेअर. याला जसं लिहिता येते आपल्याला कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. सो म्हणून 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. अशा पद्धतीने आपण तिसरी पण आयडेंटिटी प्रूफ करून दाखवलेली आहे. बघा ह्या तीन आयडेंटिटीज आहेत साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. ही पहिली आयडेंटिटीज आपण प्रूफ करून दाखवली. दुसरी आयडेंटिटीज आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, हे सुद्धा आपण प्रूफ करून दाखवली. आणि तिसरी आयडेंटिटीज आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. बघा ह्या तिन्ही आयडेंटिटीज परीक्षेला विचारलेल्या जातात. जर परीक्षेमध्ये ह्या आयडेंटिटी प्रूफ करून म्हणून विचारलं नाही तर ह्या आधारित तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार. तर बघा मागच्या वर्षी प्रूफ करण्यासाठी हा क्वेश्चन आलेला होता, तर भरपूर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रूफ कसं करायचे हेच नव्हतं माहिती, आणि आपण हे प्रूफ करून दाखवलेलं आहे. बघा हे अशा पद्धतीने प्रूफ करायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्या डायजेस्ट मध्ये पण प्रूफ नाही दिसणार आणि बुक्स मध्ये पण नाही दिसणार, कारण आपण वेगळ्या पद्धतीने शिकवतो आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मेथड्स आपल्या चॅनल्सवरच तुम्हाला उपलब्ध दिसणार. तर तुम्ही तीन आयडेंटिटी कसं सॉल्व्ह केलं ते सगळे तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला